सुस्वागतम आणि सर्वांना माझा नमस्कार। आज माझ्या घरी वैभवलक्ष्मी मातेचं उद्यापन आहे, व्रताचं उद्यापन आहे। तर मी गुलाबजाम करणार आहे। तर हे चितळेचं जे गुलाबजामचं पाकिट आहे ते मी आणलं आहे 200 ग्रॅमचं आणि दूध घेतलं आहे, साखर घेणार आहे, साखर घेतलेली आहे, वेलची घेतली आहे आणि तळण्यासाठी मी तेल न वापरता तूप वापरणार आहे। चला तर मग सुरू करूया। सर्वप्रथम मी हे गुलाबजामचं पीठ या परातीमध्ये घेत आहे। आता याच्या गुठळ्या आपण मोडून घेणार आहोत। हे बघा अशा पद्धतीने। आता हे दुधामध्ये आपण मळणार आहोत। हे बघा अशा पद्धतीने दूध थोडं थोडं टाकून मी आता हे मळून घेणार आहे। आता मळून झाल्यावरच तुम्हाला दाखवते। तूप पण लावणार आहे मी हाताला, जेणेकरून परातीला पण चिकटणार नाही हे पीठ आणि हाताला पण चिकटणार नाही। तर हे बघा अशा प्रकारे मी मळत आहे पीठ, मळून झाल्यावर दाखवते। तर हे बघा अशा प्रकारे आपलं पीठ हे मळून झालेलं आहे। आता हे जे गोळे आपण करणार आहोत ना गुलाबजामचे, तेव्हा हे पीठ फुटलं नाही पाहिजे इथपर्यंत पीठ मळायचं। आणि बघा परातीला पण काही चिकटलेलं नाही, हाताला पण चिकटलेलं नाही, असं सुंदर असं पीठ आहे। तर आता पाक करण्यासाठी आपण कृती पाहूया। या कपाने साधारण 4 कप मी पाणी घेतलंय आणि याच कपाने 4 कप मी साखर घालणार आहे, छोटा कप आहे। आणि पाक तयार करून घेणार आहे, हे चौथा कप। आता हे पाणी म्हणजे साखरेचं पाणी आपण गॅसवर ठेवूया आणि साखरेचा पाक होऊन देऊया। आता हा जो पाक आहे तो एकतारी होत आहे, तोपर्यंत आपण हे 3-4 वेलच्या घेतल्यात मी या कुटून घेणार आहे, पावडर करून घेणार आहे म्हणजे, आणि ती ह्याच्यामध्ये घालणार आहे पाकामध्ये। आता बघा वेलची पूड देखील या पाकामध्ये घालून झाली। आता पाक शिजतोय चांगला। त्याचे गोळे करून घेऊया छोटे छोटे। मी गुलाबजामचे गोळे करून घेतलेले आहेत। आता हे तुपामध्ये तळून घेणार आहे आणि इथे आपला हा पाक देखील रेडी आहे। मी तुपात तळणार आहे। सो एका वाडग्यामध्ये मी तूप ठेवलंय आणि तुपामध्ये आता हे गुलाबजाम सोडून घेते, चांगले खरपूस तळून घेते लालसर असे। आता अहो तळत आहेत। तर हे बघा अहो असे छान असे गुलाबजाम तळत आहेत, मला मदत करत आहेत। आता हे तळून झाले तर आपण डायरेक्ट या पाकामध्ये टाकूया। हा एक तरी पाक तयार केलाय आणि बाकीचे सगळे जे गुलाबजाम आहेत ते आता तळून घेऊया साजूक तुपामध्ये। अशा प्रकारे बाकीचे देखील गुलाबजाम अहो तळून घेत आहेत। तर हे बघा अशा प्रकारे आपले सगळे गुलाबजाम इथे तळून झालेले आहेत। तर हे पहा असे आपले गुलाबजाम तयार झालेले आहेत। मला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। आपण व्हिडिओ पाहत आहात त्याबद्दल आपले मनापासून आभार। धन्यवाद।